स्वयंपाक केला. आणि देवा भानुमती काही सामान्य नाही. हो का, काही कटळ मिसळून स्वयंपाक करणारे सुगरण आहे. सुगरण कळते ना. स्वयंपाकाला सुगरण असून ज्ञानोबरायांनी सांगितलं वागत नाही, वाढायला उदार पाहिजे. नाही तर सुगरण बाई आहे, स्वयंपाक चांगला केलाय पण मोजू मोजू भजे वाढायचे, उदार पाहिजे. म्हणून माझी भानुमती ना दुर्योधन सांगायला सुगरण आहे देवा. काय स्वयंपाक करते भानुमती. एकदा त्या भानुमतीच्या हातचा तुम्ही स्वयंपाकच खाऊन बघा, जेवण करा देवा. देवाने मान हलवली. देवाने सांगितलं जीव जात असं तर कुठे जेवा. आता भूक लागली, मरायला होतं आपण, आता मरणारच नाही मिळालं तर कुठे जेवा. पण भूक जर मरत नसतं तर कुठेही जेवू नका. ज्या माणसाच्या ठिकाणी प्रेम नाही आपल्या विषयी तिथं जेवू नका. दुर्योधनाला विचारलं काय प्रेम आहे. आलो म्हणून जेव म्हणायलास हे का. ते म्हणत काही प्रेम प्रेम नसेल तर मी कुठे जेवत नाही. माझ्याकडे भरपूर आहे, एकाच गोष्टीचा दुष्काळ आहे. देवाकडे एका गोष्टीचा दुष्काळ आहे. देवाला भूक आहे प्रेमाची, थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. मला प्रेम लागतं दुर्योधना, प्रेम तुझ्याकडे नाही. प्रेम नसल्यामुळे मी तुझ्या घरी जेवणार. कोणी आनंदानं म्हणत असेल महाराज आमची इच्छा आहे हो जेवा तुम्ही, तर जेवा, तिथं काही हरकत नाही, जेवायला पाहिजे. पण तुमचं प्रेम नाही काही नाही, उगं आलात म्हणून जेवा जा, तिथं नाही जेवणार. दुर्योधनाला सांगितलं देवाने पाप्याच्या घरचं मी जेवत नसतो. दुर्योधन का मेवा त्या